गेल्या काही हप्त्यापासून मुंबई महापालिकेवरती अन्न आणि औषध प्रशासनाने रेड मारली होती. जे कॅन्टीन आहे ती सील केलं होतं. मात्र अशी असताना हे जे धाड सत्र आहे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुंबईमध्ये आज 5 ठिकाणी मोठ्या प्रमाणात एफडी आहे, ज्याला अन्न औषध प्रशासनाने त्यांनी मोठ्या प्रमाणात धाड मारलेली आहे. आपण पाहू शकता. आपण आता सध्या द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आहे, ह्या याचं जे कॅन्टीन आहे तिथं आज धाड मारलेली आहे. आणि दुसरं आहे जे RK जुहू जिमखाना आहे तिथे धाड मारलेली आहे. आणि तिसरा आहे ते अपर्णा जुहू जिमखाना इथे एफडीने मारलेला आहे. MIG क्रिकेट क्लब बँड्रा ईस्ट इथे सुद्धा आज जे एफडी आहे एफडीआयनी धाड मारली होती. द वाइल्डिंग डॉग स्पोर्ट्स क्लब इथे आज मोठ्या प्रमाणात एफडीने मोठ्या प्रमाणात धाड मारली. त्यांचे जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन्स मध्ये धाड मारलेली होती. तिथे महत्वाचं म्हणजे ते कॅन्टीन्स मध्ये जे शिळं अन्न भेटलेलं आहे. काही अन्नामध्ये आपण पाहायला गेलं तर झुरळ मिळालेला आहे. तिथं घाण अस्वच्छता आहे. अस्वच्छतेमुळे आज मोठ्या प्रमाणात हा जो अस्वच्छतेमुळे येणारे जे कोणी अन्न खातात त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो, रोगराई पसरते त्याच्यामुळे. आणि हे कायद्यानुसार हे कायद्याच्या विरोधात असल्यामुळे आज ही एफडी आहे जे एफडीआयनी मुंबईच्या क्लब ऑफ इंडिया हे जे क्रिकेटचं जे संचोलन आहे तिथे आज रेड मारलेली आहे. मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा अभाव दिसलेला आहे. अन्न सुरक्षित वापरलं जात नाही. स्वच्छ अन्न ते वापरलं जात नाही. स्वच्छ पाणी दिलं जात नाही मोठ्या प्रमाणात. म्हणून आज मुंबईच्या 5 ठिकाणी धाड मारलेली आहे. आपण पाहू शकता. आता आपण द क्रिकेट क्लब्स ऑफ इंडिया ह्या संकुचनाच्या बाहेर आहे. आज इथे हे मुंबईतलं नामांकित असं एक क्रिकेट क्लब आहे. इथे मोठ्या प्रमाणात अनेक उच्चस्तरीय जे क्रिकेटर आहे, जे क्रिकेट प्रेमी आहे ते क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. मात्र तिथे जे अन्न पुरवलं जातं, अन्न पाणी आहे ते आता मोठ्या प्रमाणात कीटक आढळलेले आहे, झुरळ आढळलेले आहे. पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दूषितता आढळले आहे. मात्र ह्या सर्वांचे आपण जे 5 क्लब बघितलेले आहे मुंबईमधले तिथं त्याचे प्रत्येकाचे परवाने रद्द केले असून यांच्यावरती भविष्यात कोणत्या प्रकारे कारवाई होते हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज कोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.